सांगली जिल्ह्यातील कौलापूरचं नाव आपल्या पारंपरिक तमाशाच्या सादरीकरणातून राज्य आणि देश पातळीवरती पोहोचवणाऱ्या काळूबाळू यांनी आपल्या अखेरच्या दिवसामध्ये आपलं आत्मकथन लिहिलेलं आहे. हे जे आत्मकथन आहे, या आत्मकथनामध्ये काळूबाळू आपले कौटुंबिक प्रश्न, तमाशाची कला कशी विकसित केली आणि या एकूणच तमाशा व्यवसायापुढचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी अतिशय प्रगल्भपणे मांडणी करताना दिसतात. तर हे जे काळूबाळू आत्मकथन आहे, हे ज्येष्ठ पत्रकार सुधीर श्रीधर कुलकर्णी यांनी हे आत्मकथन जे आहे ते शब्दबद्ध केलेलं आहे. सुधीर कुलकर्णी हे बरेच वर्ष दैनिक सकाळमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत होते. त्यांनी 40च्या वर कथा अनेक साप्ताहिक आणि मासिकामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झालेले आहेत. शेती, पाणी, पर्यावरण आणि ग्रामीण प्रश्नावरती ते सातत्यानं लिहित असतात. त्यांचा माझी माणसं हा कथासंग्रह आहे आणि काळूबाळू हे आत्मकथन. तेव्हा या पुस्तकाच्या प्रकाशिका शुभदा कुलकर्णी आहेत. या पुस्तकातली मुखपृष्ठ विनायक निकम यांनी काढलेली आहेत, तर मुखपृष्ठाचं छायाचित्र उदय देवळेकर यांनी काढलेलं आहे. ह्या पुस्तकाची अर्पणपत्रिका बोलकी आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवून जे तमाशा जिवंत ठेवण्यासाठी धडपडले त्या सर्व पुरुष व महिला कलावंतांना हे आत्मकथन अर्पण केलेलं आहे. ह्या आत्मकथनाची सुरुवात देखील रसिक मायबाप हो या शब्दाने काळूबाळू करतात, तर समारोप राम राम या शब्दाने करतात. आता हे जे काळूबाळू आहे हे दोघं जुळे भाऊ होते. त्यापैकी काळू म्हणजे लहू संभाजी खाडे आणि बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. तमाशाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सलग 50 वर्षाहून अधिक काळ आपला पारंपरिक बाजाचा तमाशा जपला आणि आपल्या आठवणी सांगताना ते असं म्हणतात, दिवस कसं गुलाल बुक्क्यासारखं उडून गेलं. आपलं पडद्यासमोरचं आणि पडद्यामागचं आयुष्य अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे त्यांनी सांगितलेलं आहे. कोल्हापूरचे बॅरिस्टर पी.जी. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. कर्नल भाऊराव पाटलांनी इंग्रजी चरित्र त्यांनी लिहिले. त्या अभिमानानं सांगायचे, मी कोल्हापूरचा, काळूबाळूच्या गावचा. तसं काळूबाळूंना तमाशाची परंपरा त्यांच्या आजोबापासूनच होती. म्हणजे त्यांच्या आजोबांचं सातू हिरू तमाशा मंडळ, हे तमाशा मंडळ झाडाखाली कट्ट्यावर सगळीकडे पायी जाऊन तमाशा सादर करायचे. त्यानंतर काळूबाळूचे वडील आणि चुलते यांनी ही परंपरा दुसऱ्या पिढीमध्ये शिवासंभात तमाशा मंडळ या नावानं चालवली. म्हणजे त्या काळामध्ये पट्टे बापूराव, भाऊबाप माग नारायणगावकर हे त्यांचे समकालीन होते आणि त्यांच्या वडिलांच्या नंतर चुलते शिवाजी आणि चुलती यांनी त्यांना आधार दिला. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना काळूबाळू असं म्हणतात की आमचं शाळेत फार लक्ष नसायचं, पण शाळेत शिक्षा म्हणून देखील गुरुजी आम्हाला गाणीच म्हणायला लावायचे. मग त्यातलं पाहता ग तुला मैना, बाण मदनाचा साहेना, तुझं पाहून प्राण रमना, ही लावणी ही पोरांच्याकडे दाद घ्यायची. आणि मग मास्तर ह्यालाच भाव देत आहेत म्हणून पोरं संधी सापडली की त्या दोघांना बदलून काढायचे. मग त्यांनी शेवटी शाळा सोडली आणि 2 वर्ष शेती केल्यानंतर चुलते आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे त्यांनी नवा फड सुरू केला. अर्थात ह्या नवा फडामध्ये मित्रप्रेम अर्थात प्रेमाची फाशी हे वगनाट्य होतं. आणि पहिला कार्यक्रम त्यांचा कराड तालुक्यातल्या आटक्याला झाला. तेव्हा अर्थातच हा तमाशा बिन नावाचा तमाशा होता. म्हणजे सगळ्या भावंडांची नावं रामचंद्र, शामराव, भीमराव, लव, अंकुश ह्या सगळ्यांची नावं असल्यामुळे पांडव असं काही त्यांना गमतीनं म्हणायचे. आणि 1952ला त्यांना मुंबईत सादरीकरण करायची परवानगी मिळाली. अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची वगनाट्य ही साधारणपणे ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक विषयावरती असायची. उदाहरणार्थ चंद्रहास राजपुत्र,
पतिव्रतेचा पोलादी किल्ला, विक्रम शशिकला, राधा हरिश्चंद्र, महिंदाची नगरी, इश्क पाखरू, दगलबाद मित्र, संशयाचा घोटाळा असे वर्ग ते सुरुवातीला सादर करायचे. पण ह्या जोडगोळीचं नाव म्हणजे काळू आणि बाळू म्हणजे लघु आणि अंकुश ह्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते तमाशामध्ये पोलीस हवालदाराची भूमिका करायचे. दोघं दिसायला सारखे, दोघांचा पोशाख सारखा आणि बऱ्याच वेळेला दोघं जण एकच डायलॉग एकाच वेळी म्हणायचे आणि ही किमया रसिकांना खेचून आणायचे. मग बाबुराव पुणेकर यांनी लिहिलेलं एक वगनाट्य होतं जहरी प्याला अर्थात काळूबाळू अशा नावानं हे वगनाट्य त्यांनी सुरू केलं आणि हे वगनाट्य या तमाशा मंडळाच्या वाटचालीमध्ये सातत्यानं केंद्रस्थानी राहिलं. या वगनाट्यामध्ये राजा आहे, राणी आहे, सेनापती आहे. राजा आजारी असतो, राणी सेनापतीच्या प्रेमात पडते. म्हणजे ज्याला आजच्या काळामध्ये पती पत्नीवर वह म्हणू अशा प्रकारचे कौटुंबिक पार्श्वभूमी असलेलं हे वगनाट्य राज्यभर एकदम लोकप्रिय झालं आणि पुण्याला आर्यभूषण थिएटरमध्ये कार्यक्रम केल्यानंतर या पुण्यातल्या तमाशा महोत्सवानंतर मग त्यांनी आपल्या तमाशा मंडळाला काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ हे नाव दिलं. त्यांचा कार्यक्रम बघून पोलीस देखील त्यांच्या पोलीस गणवेशावरती आणि सादरीकरणावरती खुश व्हायचे. ह्यातल्या वाटचालीतल्या कडूगोड आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एका गावामध्ये आपलं काळूबाळू नाही म्हणून रसिकांनी तंबू पेटवला, पण रसिकांच्या पाठबळावरती नवा तंबू कसा केला हे त्यांनी सांगितलं. हळूहळू राज्यभर नाव व्हायला लागल्यानंतर ही कोल्हापूरची जोडगोळी 62-63 साली त्यांनी दिल्लीमध्ये कार्यक्रम सादर केला. दिल्ली गाजवली म्हणजे कोल्हापूरच्या गल्लीमध्ये मारुती मंदिराच्या परिसरामध्ये सराव करणारी काळूबाळू दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी पारंपरिक तमाशाचं सादरीकरण केलं. दिल्लीतल्या सादरीकरणाच्या वेळी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. म्हणजे साधारणपणे विजयादशमीच्या अक्षय तृतीया या 7 महिन्यामध्ये वर्षाला 200हून अधिक कार्यक्रम ते सादर करायचे. म्हणजे महाराष्ट्र दिल्लीनंतर ते कर्नाटकात गेले, गुजरातमध्ये गेले, आंध्रला गेले, मध्य प्रदेशमध्ये गेले आणि मग त्यांचे सगळे कार्यक्रम जे आहेत ते कंत्राटदार ठरवायचे. म्हणजे कंत्राटदार आणि सावकारी हा तमाशा व्यवसायापुढचा गंभीर प्रश्न आहे अशी त्यांची भूमिका होती. पण या जोडीचं वैशिष्ट्य असं काळूबाळूचं की त्यांची सामाजिक बांधिलकी देखील महत्त्वाची मानली. उदाहरणार्थ कोल्हापूर या त्यांच्या जन्मगावी रयत शिक्षण संस्थेचं पंडित नेहरू विद्यालय आहे. तर या शाळेच्या इमारत बांधकामासाठी त्यांनी 10 कार्यक्रमाचं उत्पन्न शाळेला दिलं आणि म्हणून शाळेतील सभागृहाला देखील शिवासंबा कला मंदिर असं नाव दिलेलं आहे. अनेक ठिकाणच्या शाळा, इमारती, मंदिरं, वसतिगृह यांच्या मदतीसाठी त्यांनी कार्यक्रम दिले. त्यानंतर वगनाट्याबरोबरच त्यांनी 2 चक्रम, महान विक्रम अशा प्रकारचे लोकनाट्य देखील सादर केले. त्यांचे जे समकालीन लोक होते, अभिनेते होते, त्यांनी त्यांचं मनापासून कौतुक केलं. उदाहरणार्थ ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त असं म्हणायचे की काळूबाळू हे तमाशासृष्टीतील धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन आहेत. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हिंदीत आहेत, तर काळूबाळू हे तमाशामध्ये आहेत. मग शरद तळवलकर असतील, प्रभाकर पंचीकर, राधा गोसावी, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, सई परांजपे, जगदीश खेबुडकर, अमोल पालेकर, सीमा देव, रमेश देव अशा समकालीनांनी सातत्यानं ह्या जोडगोळीचं कौतुक केलं. त्यांची जी वगनाट्य होती त्यामध्ये जिवंत हाडाचा सैतान, रक्तात रंगली दिवाळी, कोर्टात मला नेऊ नका, काळ सर्पाचा विषारी विळखा, कथा ही 2 प्रेमिकांची, विजयानी नटला बांगला, इंदिरा काय भानगड, अशा रक्तात नादी आबरू, लग्नात विघ्न, त्याचबरोबर इश्क पाखरू, व्यंकटराव मास्तर असे अनेक वगनाट्य ही प्रामुख्यानं सामाजिक प्रश्नावरचे वगनाट्य त्यांनी सादर केली. रजवाडी पद्धती म्हणजे ज्यामध्ये राजा आणि राणी यांच्या मुख्य भूमिका आहेत अशीही वगनाट्य केली. त्यांनी शक्यतो राजकीय विषय टाळले. त्यांच्या अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक वगनाट्याच्या कॅसेट्स देखील निघाल्या.
त्यांना राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला. हे सातत्यानं ह्या जोडगोळीनं पारंपरिक बाजाचा तमाशा टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं काम बघून अनेकांनी त्यांच्यावरती PhDचं संशोधन देखील केलं. उदाहरणार्थ रस्तुम अचलखांब, संपदा थिटे यांनी त्यांच्या तमाशा फळावरती PhDसाठी अभ्यास केला. त्यांचे चौक आणि छक्कडमधले चौक हे राज्यभर गाजले. म्हणजे मित्राबद्दल एका चौकामध्ये ते असं म्हणतात, असा आम्ही परिचय करून घेतला मित्राच्या गुणाचा, पण शेवटी कोणीच नाही कोणाचा. मामा काका सक्का मेहुना लोभी धनाचा, सारा गाव मामाचा, पण कोणीच नाही कामाचा. ह्या दोघांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की म्हणजे कमिटमेंट टू आर्ट. कलेशी जसं सामाजिक बांधिलकीतून त्यांनी अनेक शाळा इमारतींना मदत केली, तसं कलेवरती त्यांचं एवढं प्रेम होतं की मुलीचं निधन झाल्यानंतर देखील, ती बातमी समजल्यानंतर देखील त्यांनी रसिकांना असं सांगितलं, पुढं बघून हसण्याची आणि मागं बघून रडण्याची वेळ आमच्यावरती आली आहे, असं सांगून त्यांनी हा कार्यक्रम आपला पुढे तसाच ठेवला. इथं संत गाडगेबाबांची आठवण येते. त्यांचासुद्धा कीर्तन चालू असताना मुलाचं निधन झाल्याची बातमी आल्यानंतर गेले असे कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी, बोला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, असं म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम पुढे सुरू ठेवलेला होता. तेव्हा ही कलेशी बांधिलकी आहे त्यांची. त्यांनी तमाशा आणि संसारात नेहमी अंतर ठेवलं. सुरेखा पुणेकर, लता पुणेकर ह्या गाजलेल्या अनेक गायिका त्यांच्या तमाशा फळामध्ये सुरुवातीला काम करत होते. अर्थात त्यांचं हे काम बघून हैदराबादचा त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. हैदराबादचा कला महोत्सव असेल, मोरोपंत पिंगळे स्मृतिचिन्ह असेल, शासनाचा राज्य पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दैनिक सकाळमार्फत रघुनाथ माशलेकरांच्या हस्ते झालेला त्यांचा सत्कार असेल, पठ्ठेबापूराव पुरस्कार, सांगलीचा कलेचे शिलेदार पुरस्कार, केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण हे सगळं करत असताना त्यांच्या समारोपाच्या आपल्या आत्मकहाणीच्या समारोपाच्या प्रकरणामध्ये त्यांनी तमाशा व्यवसायामधल्या अनेक समस्या देखील मांडलेल्या आहेत. त्यामध्ये तमाशा कलावंतांच्या मध्ये असलेला व्यसनीपणा, सावकार आणि कंत्राटदारांच्या हाती खेळणं म्हणावं लागत असल्यामुळे लोकप्रियता खूप, पण फळ कायम कर्जबाजारी, तमाशाचं बदललेलं स्वरूप, पारंपरिक तमाशाच्या ऐवजी रंगबाजीच्या वेळी गाण्यांचा नव्या पिढीचा आग्रह, काहींचा पारंपरिक बाजांचा आग्रह, तमाशासाठी जे परवाना पद्धत सुलभ व्हावी, फळ उभारण्यासाठी अल्प व्याजदरानं कर्ज मिळावं, गाड्यांच्या डिझेलसाठी सवलतीच्या दरानं या ठिकाणी डिझेल उपलब्ध करून द्यावं, अशा अनेक मागण्या त्यांनी आपल्या रामरामच्या समारोपाच्या प्रकरणामध्ये केलेल्या आहेत. तेव्हा काळूबाळू हे महाराष्ट्राला पडलेलं तमाशाच्या कलेमधलं सुंदर अदाकारीचं एक सुंदर स्वप्न होतं. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी तमाशा कलेची सेवा करताना पारंपरिक बाज सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काळूबाळू यांचं सोपान खुडे यांनीही चरित्र लिहिलेलं आहे. काळूबाळूची पिढी ही त्यांच्या घराण्यातली तमाशा कलावंतांची तिसरी पिढी, पण परंपरेनं नैसर्गिकरित्या अंगात आलेल्या तमाशाचे जे गुण आहेत ते आजही चुकलेले नाहीत. काळूबाळूच्या घराण्यामधली पुढची पिढी अरुण, संपत, कुंदन, अनिल, शैलेंद्र, जयकुमार, विजय, संभाजी, सुनील खाडे असे कलाकार आजही काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून राज्यभरातल्या रसिकांची सेवा करण्यामध्ये व्यस्त आहेत. तेव्हा काळूबाळू यांनी तमाशा क्षेत्रामध्ये दिलेलं जे योगदान आहे त्या प्रचंड योगदानाला आमच्या चॅनलच्या वतीनं मानवंदना.